चला मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत बांबूपासून हँगिंग आर्ट। तर आपल्याला एक बांबू आणि तो कट करायला थोडं साहित्य लागणार आहे, तर ते आपण घेतलेलं आहे आणि आता आपण बांबू कट करतोय। तर आपल्या वॉलच्या साईजनुसार आपल्याला जेवढं साईज पाहिजे आहे बांबूचा, त्यानुसार आपण बांबूचा साईज कट करून घ्या। प्रकारे मी 4 ते 5 बांबूचे छोटे छोटे कटिंग करून घेतलेले आहेत। आता आपल्याला ते थोडेसे पॉलिश करायला लागतील, कारण ओरिजिनल बांबूवरती थोडं त्याच्यावरती डस्ट आणि असते, तो आपल्याला ते क्लीन करून पॉलिश करावं लागेल, जेणेकरून आपण ज्या वेळेला कलर देऊ त्याच्यावरती त्यावेळेला व्यवस्थित कलर बसेल। एन्श्योर करा की ज्यावेळेला पॉलिश करताय त्यावेळेला ते सगळं व्यवस्थित पॉलिश झालेलं असेल आणि व्हाईट कलर तुम्हाला बांबूवरती दिसता येईल। मी आता तुम्हाला जास्त करून नाही दाखवत आहे। त्यानंतर ते कटिंग केलेल्या पीस आपल्याला डेकोरेट करण्यासाठी आपल्याला स्केच पेन, पेन्सिल आणि कलरची थोडी गरज भासेल। आता बांबूवरती व्हाईट कलर शोभून दिसेल म्हणून आपण पहिल्यांदा व्हाईट कलर घेतलेला आहे आणि तो आता आपण बांबूवरती लावूया। तसं मला काय एवढं पेंटिंग जमत नाही, पण ट्राय करतोय मी, तेवढं समजून घ्या। आपापल्या ह्याच्यानुसार क्रिएटिव्हिटीनुसार आपण कलर देऊ शकता। आता याच्यावरती मला टेक्स्ट लिहायचं आहे त्या बांबूवरती, त्यामुळे मी तो व्हाईट करून त्याच्यावर येल्लो कलरची शेड देणार आहे। आता येल्लोवरती आपल्याला पेन्सिलनी वर्ड्स टाईप करायचे आहेत। तर सर्वप्रथम कलर दिल्यानंतर तो सुकू द्या आणि सुकल्यानंतर त्याच्यावरती पहिल्यांदा डायरेक्ट स्केच पेनने लिहू नका, पहिला पेन्सिलने आपल्याला काय टाईप करायचे आहे किंवा काय लिहायचे आहे ते लिहून घ्या आणि त्यानंतर त्याला स्केच पेननी डार्क करा। आता मी इथे ब्लॅक कलरचा स्केच पेन यूज केलेला आहे। तुम्हाला ज्या कलरची गरज आहे त्या कलरनुसार आपण कलर चूज करा आणि राईट करा। आय नो की माझं अक्षर तेवढं जास्त चांगलं नाही आहे, तुम्ही आपापल्या पद्धतीने लिहा। त्यानंतर आपल्याला दोरीची आणि कात्रीची गरज लागेल, जेणेकरून आपण ते टाईप केलेले लिहिलेले बांबू आहेत ते आपल्याला एकत्रितरित्या जोडता येतील। तर आपले बांबू जोडून झालेले आहेत। तर अशा प्रकारे फायनली आपलं जे आर्ट आहे ते आता दिसून येईल। कलर आणि तुमच्यानुसार तुम्ही त्याला डेकोरेट करू शकता आणि